जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा तुमच्यावर टीका केली आहे, अपशब्द वापरलेले आहेत. बहुमतामुळे डोक्यात हवा गेली असं म्हणाले. दुसऱ्या छोडो जरांगे पत्रकार परिषदेमुळं लवंगी मिरची लागली, तिखट तिखट लागली. जरांग्याचे जेवढे काय आहेत ना, जेवढे रसद पुरवणारे रसद, ते सगळ्यांनी सांगितलं असं मनोज हुशारी नाही, आणि म्हणून मग मनोजला बोलायची वेळ आली. मला म्हणायचं आहे, ज्या प्रकारे मनोज व्यक्त झाला ना, मला हे म्हणायचं आहे, मनोज एक लक्षात ठेव, तू माझ म्हणतोस ना, माझ हा अत्यंत वेदनादायी आणि भलेच आमच्या ओबीसी असतील, आमचे भटके असतील, आमचे तेली समाज असेल, तसा अपमान करू शकत नाहीत. आणि माझ कोणाला चढलाय, माझ कोणाला आलाय, हे भारतातला, महाराष्ट्रातला प्रत्येक कष्टकरी शेतकरी शेतमजूर तुझ्याकडे बघून, तुझ्या क्रेनवर उभं राहून बोलतोस ना, ते बघून लोक सांगतील की कोणाला माज आलाय. परंतु लक्षात ठेव, गुराखी भाषेत सांगतो, जे आहे ना कठाळ्या माहित आहे, कठाळ्या गावगाड्यातला अंडी अंडी ठेसून ठेसून अंडी अंडी अंडी. दुसऱ्या जोडो पत्रकार परिषदेत अंडी झाल्याच्या नंतर जरंगेला लागली मिरची मिरची मिरची, लवंगी मिरची लवंगी मिरची, जरंगेला लागली मिरची. त्यांनी असं देखील म्हणाले की सत्ताधाऱ्यांना माज आला आणि तो माज उतरवल्याशिवाय मी शांत बसणार. हे पा, जरंगेचा हे सगळं बोलणं, जरंगेचे बोलवते धनी. मी तुम्हाला सांगतो, ज्या प्रकारे सावली दिलेली आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी, मला असं म्हणायचंय की एकनाथरावजी शिंदे साहेबांनीच त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांबद्दल परत एकदा जर जरंगे म्हणत असेल असे अपशब्द, जर सत्तेची काय हवा, काय सत्तेची हवा आणि सत्तेचा माज, हे जर जरंगे बोलत असेल, तर विखे आणि जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब, हे तुम्हाला जमतंय का, हे तुम्हाला पटतंय का? परत तुम्ही मांडीवर घेऊन बसणार आहेत का? कारण आमच्यामध्ये मन आहे, आमच्या गुराखी साहित्यामध्ये जर समजा असं हगलं तर ते हगलेल्याला बाजूला करत असतात. हे की नाही अत्यंत दूरगामी परिणाम करणार आहे महाराष्ट्रावर, महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणार आहे, अश्लाघ्य आहे. आणि म्हणून मनोज जरंगे सारख्या चिखलाच्या टिरी एकनाथ शिंदे साहेब एक काढून टाका. कारण 16 तारखेला मान्य उच्च न्यायालयाने जे निकाल दिलाय त्याच्यातून तुम्हाला धडा दिलेला आहे. आणि परत जरंगेला घेऊन जर तुम्ही राजकारण कराल तर तुम्हाला सांगतो, वर्गीकरणात जशी तुमची फसगत झाली, ज्या प्रकारे कल्याणच्या बौद्ध विहारात जसं तुम्हाला लोकांनी नाव रूपाला वेगळं आणलं, जसं नाशिकच्या प्रकरणामध्ये तुम्ही झोपड्या उदयजींच्या म्हणजे विभागानं तोडल्या आणि जे म्हणजे काय म्हणतो त्याला शिंदे टोळी लोक म्हणायला लागले, या जरंगेमुळं परत एखादा नवीन ब्रीद तुम्हाला येईल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जरंगेची व्यवस्था, जरंगे ज्या हवेवर नाचतो, ती हवा ते हवेचं प्रेशर जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बंद केलं पाहिजे, ज्याच्यामुळे तो उड्या मारणार नाही आणि तो हे सगळे हुल्लडबाजी करणार नाही. बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान दुर्घटना घडली. शिकाऊ विमान कोसळलं आहे, रनवेवर उतरत असताना घसरलेत. कारण की बारामती ही दुसरी घटना आहे. बघा, विद्यार्थी तर प्रशिक्षण केंद्राला शिकायला जाणारच, कारण ते एक जिन्यून असतं शिकण्याचं. परंतु हे अत्यंत गांभीर्यानं घेण्याचं आवश्यक आहे. मला असं वाटतं की जे त्या खात्याचं मंत्रालय आहे, केंद्रीय मंत्रालय, त्या मंत्रालयाने पुन्हा एकदा सिरियसली या प्रकरणाकडे बघितलं पाहिजे. आणि जर खरोखर तिथं एअरपोर्ट तर प्रत्येक ठिकाणी तालुक्याला सुद्धा व्हावं असं वाटतंय. कारण एका काळामध्ये किनवटसारख्या म्हणजे दाट जंगलात, राजगड सारख्या ठिकाणी सुद्धा एअरपोर्ट झालेला आहे. परंतु असे जर वारंवार अपघात होत असतील तर मला असं वाटतं की तिथल्या लोकप्रतिनिधी, सुजाण नागरिकांनी जर ते ॲटमॉस्फिअर, तिथली जमीन जर ती साजेशी नसेल विमानतळ
म्हणजे तिथं उतरण्यासाठी किंवा विमानाच्या उडाणासाठी किंवा अडचणीचं असेल तर मला असं वाटतंय त्याच्यावर तांत्रिकदृष्ट्या विचार केला पाहिजे. आणि वारंवार अशा घटना म्हणजे तांत्रिकदृष्ट्या ज्या घटना घडत असतात हवामानाच्या कारणानं किंवा जमीन त्या बाबतीतली म्हणजे योग्य आहे का उतरण्यासाठी लँड होण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि तिथे जीवितहानी झाली नाही हे समजलं त्याच्यामुळे SOP जे आहेत ज्या उड्डाण मंत्रालयाकडून जारी केल्या जातात त्या तंतोतंत पालन व्हायला पाहिजे. आणि जीवितहानी होऊ नये, झालेली नाही, परंतु अजितदादा गेलेत ते आपण विसरू शकत नाहीत. अजितदादाची म्हणजे लक्षात ठेवा कोणत्या राजकीय विचारातून होते ह्यापेक्षा ते एक जीवितहानी झाली हे फार महत्त्वाचं होतं. पुन्हा ती कधीच पुनरावृत्ती होऊ नये. आणि अशी घटना घडल्याच्या नंतर अंगाला काटा येतो की आणखीन काय घडलं की काय. त्यामुळं ह्या बाबतीमध्ये सावधगिरी जिल्हा प्रशासन असेल, उड्डाण मंत्रालय असेल यांनी घेतली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.